आणि परत एकदा मी वेट लॉस जर्नी सुरू करत आहे. हाय हॅलो, मी आहे पूनम आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी वॉक पॅडचा खूप मस्त असा रिव्ह्यू. खूप दिवसापासून मी या पार्सलची वाट बघत होते आणि फायनली आज माझं हे पार्सल आलं आणि मला इतका आनंद झालाय तुम्हाला काय सांगू. मस्त असं अनबॉक्सिंग केलं आणि मग आम्ही दोघांनीच मिळून त्याला छान असं सेट करून घेतलं. त्याच्यामध्ये मॅन्युअल येतं, ते मॅन्युअल वाचून आम्ही हे सेट करून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता त्याच्यामध्ये असा छोटासा स्क्रू पिळणारं सुद्धा साहित्य आलंय. तर त्याने हे पूर्ण घट्ट असं आम्ही करून घेतलं. हे वॉकिंग पॅड आहे आणि वर त्याची जी लोखंडी तुम्हाला फ्रेम दिसते त्याच्यावर तुम्ही असा मोबाईल ठेवू शकता आणि त्यामुळे तो रिमोट जो आहे तो त्या हँडलला चिकटून राहतो, म्हणजे हरवण्याचे चान्सेस ना के बराबर. खरं तर आता माझी मजा बघायला पाहिजे तुम्ही, कारण आता मला कारणं देता येणार नाहीयेत. बाहेर ऊन आहे, पाऊस आहे, चालायला जागा नाहीये, कंटाळा आलाय. हे कसलेच एक्सक्युजेस मला देता येणार नाहीये. ती बजेट फ्रेंडली आहे. मला दिवसभर चालायला जमत नाही बाहेर जायला आणि आता तुम्ही बघू शकता वातावरण पण कसं आहे, पाऊस वगैरे चालू आहे. त्यामुळे मी घरातच कसं वॉकिंग करता येईल ते बघते. काल मी पहिलाच दिवस असल्यामुळे म्हणजे 7-8 दिवसांचा गॅप झाला आहे, तर पहिलाच दिवस असल्यामुळे मी 7,000 पावलं फक्त काल चालली आहे, ठीक आहे. आणि आज आता मी 10,000 स्टेप्स माझ्या पूर्ण करणार आहे. तर आता मला हा मोबाईल हातात घेऊन चालता येत नाही, त्यामुळे ह्याच्यात त्याचं रेकॉर्ड राहत नाही की मी किती चालले. तर म्हणून मी हे वॉच घातलेलं आहे. तर याच्यामध्ये स्टेप काउंटर आहे ऑलरेडी, सो ते त्याच्यामध्ये काउंट होतं. तर इथे त्याचं बटन मी लावलेलं आहे. इथे वर त्याचं सॉकेट आहे, ठीक आहे. हे असं चालू झालं, इथे खाली त्याला बटन आहे, ते ऑन ऑफ तुम्ही करू शकता, ठीक आहे. असं डिजिटल स्केल दिलेली आहे इथं. आता मी ह्याला वापरते 7-8 दिवस झाले. तर आता इथे रिमोट, हे रिमोट वरूनच ऑपरेट होतं. स्टार्ट केलं तर ते स्टार्ट होतं, मग ते चालू होतं, ठीक आहे. इथं मोड आहे, स्पीड आहे, हे स्पीड वाढवायचं, हे स्पीड कमी करायचं, हे मोड चेंज करायचं आहे, हे स्टार्ट आणि होल्डचं आणि हे स्टॉपचं आहे, ठीक आहे. इथे तुम्ही स्पीड वाढवू शकता, ह्याने स्पीड कमी करू शकता. हे मोड चेंज करतं, वेगवेगळे मोड, ठीक आहे. त्यानंतर स्टार्ट आणि होल्ड बंद होतं हे, ठीक आहे. पूर्ण स्टॉप केलं तर स्टॉप होऊन जातं आणि स्टार्ट होल्डवरती दाबलं तर आपण जिथून थांबलो होतो, ब्रेक घेतला होता, तर तिथून ते स्टार्ट होतं. असं आहे हे. तुम्हाला हवं असेल तर मला नक्की सांगा. हे बघा, मग अशी म्हटलं ना, रिमोटला मॅग्नेट आहे, तर त्याला ते चिकटून बसले, हालत नाही. आपल्याला हवं तेव्हा कमी जास्त करायचं असते. इथे मोबाईल लावायला जागा. आता मी चालू करून दाखवते. मी ते मोबाईलचं लावलं नाही आहे, म्हणजे लावलं होतं ते काढून ठेवलं आहे, कारण मी तर मोबाईल बघत नाही आहे, मी टी व्ही पाहत चालते. तर मला त्याची काही गरज नाही आहे. आणि जेव्हा मला हे बाजूला नेऊन ठेवायचं असतं त्यावेळेस हे जे हँडल तुम्हाला दिसतंय ना, हे खाली करायचं, म्हणजे सोफ्याखाली, बेडखाली आरामात हे बसून जातं. डिस्क्रिप्शनला लिंक आहे. भेटूयात उद्या. बाय.